आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील आसगाव येथे आहोत. बघू शकतो आपण मोठ्या प्रमाणात जे आहे पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. तिथे घर आपण बघू शकत आहात. तिथे जवळपास 3 फूट पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे म्हणून धानाचे शेकडो बोरे जे आहेत ते ओलेचिंब झालेले आहेत. आपण बघू शकतो त्या घरातील नागरिक जे आहेत वरच्या माळ्याचा आधार घेताना कुठतरी दिसून येत आहेत. मोठ्या प्रमाणात पूरजन्य परिस्थिती आल्यामुळं त्यांच्या घरातील जीवनावश्यक सामग्री आहे ते मोठ्या प्रमाणात ओली झालेली आहे. हजारो रुपयांचे त्यांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात ही गावात जे आहे परिस्थिती पाहायला मिळत आहे. काही नागरिक आपल्यासोबत आहेत. त्या घरातील जे आहेत नागरिक आपल्यासोबत आहेत. काय सांगाल दादा, तुमच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय, काय नुकसान झाली अशी झाली आहे की धानाचे बोरे वाहून गेले आहेत, धान पुरे वले चिंब झालेले आहेत आणि ते धानाचे 4 ते 4.5 लाखाची धान आहेत आणि कठाण माल गेलेला आहे. पटाण्याचे कट्टे गेले आहेत, चण्याचे कट्टे गेले आहेत, बिस्तर गेले आहेत, टीव्ही वाहून गेली आहे, पंखे वाहून गेले आहेत आणि पुरा वला चिंब झालेला आहे. घर आणि घराचे सोलटे निघतले आहेत. मातीचा घर आहे तो, मातीच्या घराचे सोलटे निघाले आहेत पुरे माती. काय नेमकी तुमची मागणी एवढीच आहे, कामाला शासनाने मदत द्यावी. नक्कीच आता मोठ्या प्रमाणात जे त्यांचे नुकसान झालेलं आहे कुठेतरी प्रशासनाने याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील नागरिक करताना दिसून येत आहेत. रुपेश सपाटे, TN मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.